तन्मय, wake up baby, wake up. You are getting late for your school. Wake up. चला 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 चला. Good morning. Say good morning. Did you well sleep? Yes or no? Huh? I am asking something, Vedant. बघ वॉच कडे बघ किती वाजायलेत बघ. 8 वाजायलेत. चला मग उठ मग चल. वाजले नाहीत, वाजायला लागलेत अजून 7 मिनिट बाकीत. चल. तर जस्ट माझा ब्रेकफास्ट झालेला आहे. दिसत नाहीये थोडं. आणि वेदांतला सोडून आले आज. त्याला थोडा अजून खोकला चालूच आहे. त्याचा खोकला काही कमी झाला नाही, म्हणजे झाला होता पण कालपासून, काल संध्याकाळपासून परत अजून चालू झालेला आहे. तर त्यामुळे आज वाटायला हॉस्पिटलमधून एकदा परत आणावं, कारण बॉटल वगैरे चेंज करून दिली तर दिली. तर त्यामुळे आणि आता हे पण येतो म्हटलेत. तर बघू आता. वेदांतला स्कूल मध्ये तर पाठवलेलं आहे मी. आता त्याला घेऊन यावं लागेल आणि नंतर ह्यांना सांगावं लागेल, कारण त्याला रात्री म्हणजे रात्रभर पण खूप खोकला येतोय अधूनमधून. त्याला झोप व्यवस्थित लागना झाली, त्यामुळे मे बी परत न्यावंच लागेल. म्हणजे तो पण रिलॅक्स फील करेल थोडंसं. खोकल्यानं खूप परेशान होतं ऍक्च्युली. आपल्याला सुद्धा खोकला असला का झोप येत नाही व्यवस्थित, त्यामुळे परेशानी होती. आणि म्हणजे आपल्यावरूनच बघा, आपल्याला सहन होत नाही ते. तर म्हणजे लहान बाळ आहे, त्यामुळे सांगू पण शकत नाही, काहीच नाही. त्यामुळे म्हटलं एकदा परत म्हणजे दाखवून आणावं. सो बघू आता काय होतंय. माझे बाकीचे कामं सगळे आवरलेले आहेत. स्वयंपाक वगैरे सगळा झाला आणि टिफिन पण मी बनवलेला होता ह्यांच्यासाठी, पण नंतर म्हटले परत येतो म्हणून मी दुपारी हाफ डे करून. तर त्यामुळे फक्त नाश्ता दिलेला आहे आणि म्हणून मग माझा सगळा स्वयंपाक पण झालेला आहे मी, कारण ह्यांच्या बरोबर सकाळीच करून घेते. परत परत होत नाही, कंटाळा येतो त्यामुळे. आणि मग आता फक्त कपडे राहिले होते. कपडे पण थोडेच आहेत, पण वाटत होतं धुवावे, पण खूप कंटाळा आलेला आहे. सो राहू दिलेत आता. आजचे आणि उद्याचे एकदाच कपडे धुवून घेते. आज नाही धुणार मी, खूप कंटाळा आलाय मला सुद्धा त्यामुळे. आणि स्कूलमधून सोडून आले, नंतर आरती वगैरे केली गणपतीची आणि नंतर नाश्ता करून घेतला. सो असं आहे. तर चला आता कालचा व्हिडिओ एडिट करायचा बाकी आहे, सो तो करून घेते आणि नंतर व्हिडिओ अपलोडिंगला टाकायचा आहे. मी काल व्हिडिओ टाकलेला नाही ऍक्च्युली, सो त्यामुळे आज टाकावं लागेल. तर चला तोपर्यंत व्हिडिओ अपलोड करून घेते. थोडेफार भांडे पडलेत, आता ते पण नंतरच धुणार आहे. कधी कधी कसं होतं, खूप कंटाळा येतो, नको वाटते कामं करायचे. सो त्यामुळे चला करून घेते मी. तर बघा जस्ट आरती केलेली आहे मी आता आणि बसलेले आहे जरा आरती करून. आणि खाली बघा ते गणपती बाप्पांपासले अगोदरचे फुलं आहेत ती त्या पिशवीमध्ये ठेवलेत. तर त्याला आता पाण्यात टाकून द्यावं लागेल कुठेतरी. आणि इकडे आरती वगैरे झालेली आहे मस्त, सोडून आल्यावर शाळेत वेदांतला. तर बघा नंतर हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले वेदांतला. ते तिकडून आले, सो त्याला चेकअप वगैरे केलं. परत बॉटल्स चेंज करून दिल्या औषधाच्या वगैरे. सो आणि नंतर आल्याच्या नंतर जेवण केलं. आम्हाला यायला 3:30-4 वाजले घरी आणि दुपारचं जेवण 4 वाजता केलेलं आहे आम्ही. नंतर बघा थोडा आराम केला. नंतर 4:30-5 वाजता जेवण वगैरे झाल्याच्या नंतर हे बाहेर गेले, हराळी वगैरे घेऊन आले. दूध आणलं, दूध संपलं होतं तर. आणि सगळ्यात आवडतं काम ते म्हणजे हराळी निवडणे, गणपती बाप्पासाठी मोदक करणे, हे सगळ्यात त्यांचं आवडतं काम आहे असं. सो असं निवडणं चालू आहे त्यांचं बघा. असे कामे करायला त्यांना खूप आवडतात. आणि अलीकडे आणि पलीकडच्या साईडच्या हराळी आहे ती उद्यासाठी निवडून ठेवलेली आहे त्यांनी. आणि अलीकडे आहे ती 2 पेंड्या आजच्या गणपतीसाठी केलेल्या आहेत, म्हणजे 2 गणपती आहेत त्यामुळे 2 केलेले आहेत. आणि खूप सुंदर हराळी पण भेटलेली आहे. सो मस्त त्यांचं काम चालू आहे. असे कामं करायला त्यांना खूप आवडतात, बसल्या बसल्या मस्त. आणि भरपूर मदत होते मला त्यांची बऱ्याच कामामध्ये. सो त्यामुळे काही मला म्हणजे
वाटत नाही एवढं. आणि पलीकडच्या साईडला बघा दूध वगैरे आणून ठेवलेलं आहे, पेड्याचा बॉक्स, कारण आज बनवायचे आहेत पेड्याचे मोदक त्यामुळे. तर चहा करायचा राहिलाय अजून आणि नंतर वांग्याची भाजी करायची मला. सो वांगे कट केलेले आहेत मी आणि वेदांचं आणि त्यांचं हॉलमध्ये त्यांचे कामं चालू आहेत आणि मी माझं किचनमधलं काम आवरून घेते. अगोदर पीठ मळून घेतलेलं आहे म्हणजे छान भिजेल तो त्यामुळे. आणि भूक पण जास्त नाही कारण ऑलरेडी दुपारच्या जेवणाला लेट झाला होता त्यामुळे आता भूक जास्त नाहीये, थोडं थोडंच करणार आहे. आणि वेदांतला आज खायची होती वांग्याची भाजी कारण त्याच्या तोंडाला पण चव नाहीये त्यामुळे त्याला वांगे खाऊ वाटत होतं आज. सो म्हटलं वांगच करावं, नाहीतर मला भाकरी आणि कांद्याची पात असं करायचं होतं, पण त्याने सांगितलं मला वांगेच खायचेत. सो त्यामुळे मग वांगेच करून घेते मी, कारण नंतर दुसरं काही केलं तर तो खाणार नाही. त्याच्या आवडीनुसार केलं तर खाईल तो, कारण ऑलरेडी दुखायले त्याचं म्हणजे सर्दी खोकला असल्यामुळे तोंडाला चव राहत नाही एकतर त्यामुळे. आणि चटणी पण जरा कमीच टाकते म्हणजे खाईल तो, नाहीतर जास्त तिखट केल्यावर खायचा नाही म्हणून. आणि काय नाही, साधं सिंपलच केलेलं आहे मी. वांग सुद्धा जास्त त्याला काही करत बसलेले नाही. त्याला एकदा विचारलं कमी तिखट करू की जास्त तिखट करू, सो तो म्हटला कमीच तिखट कर त्यामुळे. आणि काळी चटणी टाकलेली आहे, आपला काळा मसाला. तर आणि छान मिक्स करून घेते आणि नंतर सगळ्या शेवटी पाणी आणि शेंगदाण्याचं कूट टाकून छान पाहिजे तेवढा रस्सा करून घेते. आमच्यात रस्सा भरपूर लागतो कारण कुस करून खायला आमच्या सगळ्यांनाच आवडतं तर त्यामुळे. आणि कसं शेंगदाण्याचं कूट पण जास्त यूज होतं असं रस्सा भाजी वगैरे करायची असेल तर. आणि मोस्टली आमच्यात संध्याकाळी रस्सा भाजीच होते, फक्त सकाळी असं सुकी भाजी होते कारण टिफिन वगैरे द्यायचे असतात वेदांतला ह्यांना दोघांना पण, त्यामुळे सकाळी सुकी भाजीच करावी लागते, रस्सा भाजी चालत नाही. ह्यांना वाटतं रस्सा भाजी द्यावी सकाळी, पण कसं पण डब्यामध्ये हल्ले वगैरे तर सांडतं त्यामुळे. मग तेच की त्याला धुवायचं. आणि इकडे तुम्ही करता तुम्ही करणार आहे, त्याच्यात थोडंसं दूध मिक्स करावं लागतंय. एक हात दूध मिक्स करून म्हणजे थोडं बाइंडिंग येत आहे ना, बाइंडिंग. त्याला कोरडा करून घ्या स्वच्छ आता कोरड्या कपड्यानं. तुमच्या टॉवेल नका नका तुम्ही टॉवेल यूज केलेली असेल. टिश्यू पेपर वाला होता त्यानं नका करू, ती पुन्हा शेवटी त्यानं करा, आधीच पाण्यानं भिजून जातंय ती. सांगा की मी मोदक करायला म्हणून. आम्ही मोदक करायला आहे मोदकचा मोल्ड. गणपतीसाठी पेड्याचा मोदक करीत आहे. मोदक नाही, मोदक लय मोठे करतोय म्हणा भरपूर. मोल्ड आता क्लीन करून घेत आहे, स्वच्छ क्लीन केलाय. टिश्यू पेपरने थोडं ओलावा निघून जातो. तुझ्यात काय हसायचंय? मोडला काय? गणपतीसाठी स्पेशल मोदक, खव्याचे मोदक. नाही हो, पेढा मोदक. काय पेढा मोदक म्हणायचं. झाले का रेडी? झाडून घ्यायला पाहिजे होतं अगोदर. वेदांतला द्या एक. घ्या की, इथं मी लावलाय व्हिडिओ, बघू दे. चुरा बरं त्याला एकदा. नाही गरज नाही दुधाची आहे का? एक एक सगळेच घ्या की. चुरायचे दोन्ही हातानं कायला एकच हातानं चुरायचं? दोन्ही हात बसतेत का तेवढ्या प्लेटमध्ये? वेदांती बंद कर ना, आवाज यायला ह्याच्यात. आवाज वाढू नको बघ.
झालं? बघू दे. हा जमलं. काय करू आता? ती मोल्ड आणा की आता. काय तसं? हा कशात ठेवणार आहेत? कसं करावं? तसं नसतंय. असं पकडा, दाबून दाबून भरा. थांबा मी हे आणते, प्लेट ठेवायला आणते. दाबून दाबून बसवा चांगलं, एकदम शेवटच्या टोकापर्यंत गेलं पाहिजे ते. आणि एक्स्ट्राचं काढून घ्यायचं. पुन्हा खालचं बेस आहे का ते पण शार्प करायचं, असा लेवल म्हणजे. सरक ना पटकन, घे आणि बाजूला सरक. खा मग, मऊ मऊ लागायले तर. त्याच्यात आपण ड्रायफ्रुट्स पण भरू शकला असतात मध्ये. हा नंतर टाकायचे का? तसं नाही, असं दाबायचं, असं असं बोटानं खाली. हा म्हणजे ते लेवल होते. बस झाली की. हा 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 काय गरज नाही, फक्त ते हे करा नीट. आता बघा मोदक. हा हळूच काढा. हा काय फिनिशिंग सुंदर आली बघा. है का सुबक? कुठं काय साईडला ते काढता येतं या. तसं नाही मोदक उचलायचा, असा उचलायचा, खालून खालून उचलायचा असा. हा हा ती काढता येते, राहू द्या साईडला आलेलं. असं भरलं तर नाही बसत, भरता येत नाही तसं नीट असं. तर चला आता फायनली आम्ही सगळे मोदक असेच करून घेतात आणि सगळ्या शेवटी म्हणजे किती होतात आणि किती नाही ते दाखवते. सरक वेदांत. तर बघा फायनली झालेले आहेत 14 मोदक. ॲक्च्युली 11च करायचे होते आम्हाला, पण 2-3 एक्स्ट्रा झालेले आहेत. आणि 21 करायला पेढे सफिशियंट नाहीत, 2च शिल्लक राहिलेत. 21 होते. आता किती 6 तर कमी. 6 नाही 7 मोदक कमीत. 14 झालेत ना, मग किती 7 मोदक लागतात अजून. बघा बघा तुम्ही करा आता. चला तुम्ही करा 21 मोदक आता परत. काय चालू आहे वेदांत तुझं? काय लावायला? फुल? हो एवढे, त्याचा दांडा मोठा आहे रे बाळा, त्याच्यामुळे नाही. गरमी होईल.